तुझ्या 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 रूपाचं चांदन। ही काय धर्मशाळा आहे वय? कुणी बियायचं कधी बिरायचं हे तुला बी कळायला पाहिजे होतं। म्या या घरची लेक हाय, माझा बी हक्क हाय इथं। दरवेळी आम्हालाच डावलं जात। माझं जाऊ द्या हो, हे दोघं ह्याच घरात राहतात ना, यांचं मत घेतलंय का कधी? काही झालं की आपलं दत्ता दत्ता दत्ता। कले अगं आवर सावताला। तुम्हाला काही बोलायचंय? हाँ 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 हिला बोलायचंय। आई साहेब, म्हणजे त्याचं काय आहे, मी प्रेग्नेंट आहे ना, आणि मग ह्या पोरीची सावली उगाच माझ्या बाळावर पडली तर त्याचं काहीतरी भलतं सलतं नको व्हायला, म्हणून मग ही नको ना या घरात। तुम्हाला काय वाटतंय आई साहेब? महेश्वरी, मला असं वाटतंय हिनं आपल्या दत्ताचा जीव वाचवलाय, तेव्हा त्याचा मोबदला तिला भेटायला पाहिजे। दत्ता, एवढं सोनं तिला द्यायची काय गरज आहे? एवढ्या किमतीचं सोनं देण्याएवढं काय झंड काढलेत तिनं? तिनं आमच्या दत्ताचा जीव वाचवलाय, आणि दत्ताच्या जीवापुढं आम्हाला काय बी किमतीचं नाही। दे तिला। दत्ता साहेब, मला नको हे सोनं। समाजाने बांधून दिलेल्या रूपाच्या चौकटीत हे शोभायचं नाही माझ्या अंगावर। पोरी, तुला तुझ्या कामगिरीसाठी हे देतोय, तुला काय पाहिजे ते करू शकतेस त्याचं। हे माझ्या काय बी कामाचं नाही। जरी माझ्यावर हे शोभून दिसलं असतं तरी मी हे घेतलं नसतं, कारण माणसाचा जीव वाचवणं हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी। त्याची किंमत ना सोन्यात होऊ शकते ना पैशात। माफ करा मला, माफ करा। दत्ता भाऊ थांबव की चालली ती। दत्ता भाऊ, थांब थांब।
आईसाहेब, अण्णा, मला तुमच्या संगत बोलायचंय खाजगीत. जरा विचित्रच वाटली ती पोरगी. नाही म्हणजे तुम्ही दिलेली सोन्याची बांगडी बी घेतली नाही तिनं. दुसरी कोण असती तर हापापल्यागत घेतली असती. काय करायचं त्या पोरीचं दत्ता? विचारांना भावनेचा टेक मिळाला की माणूस अजून खचतोय. तुमच्या बाबतीत जे काही घडलंय ते तुमच्या जिवारी लागले कळते. पोरींच्या बाबतीत पोरी नाही, फक्त सुंदर पोरी. जास्त उजळलेल्या चेहऱ्याच्या पोरींवर विश्वास नाही आपला. मागल्या येळेला हिनं धोका दिला होता आणि आज या पोरीनं जीव वाचवला. पोरीची नियत तरी चांगली वाटते. तो निर्णय आता दत्तालाच घेऊ दे. अरे दत्ता, बोल की लेका. फोटोकडे सारखं बघत राहिलास तर काय बदलणार आहे वय? मी सांगतोय फोटो इथून काढायला. नाही ना, यो फोटो मला माझ्या केलेल्या चुकीची आठवण करून देतो. हिला हिची चौकट नाही दाखवू शकलो म्हणून तिला चौकटीत बसवलंय. ते समज बरोबर आहे, पण अजून किती दिवस असं स्वतःला त्रास करून घेणार आहेस? जोवर म्या माझ्या आईच्या अपमानाचा बदला घेत नाही तोवर उजळलेल्या चेहऱ्याच्या पोरीनं विश्वासघात केलाय आणि आपल्याशी दगा केला हे रोज आठवत राहिलं पाहिजे. माणसाचा चेहरा समोर दिसला की अपमान बी आठवत राहतोय. दत्ता, हिचं काय करायचं ते नंतर बघू. आधी जी बाहेर उभी आहे तिचं काय करायचं ते सांग. तिला ठेवून घ्यायची ती परत पाठवायची? तुला या घरात कोण कसं ठेवून घेतं बघतेच मी. मगाशी तुला बाहेर काढली तेव्हा बाहेरच घुमत होतीस ना भुंग्यासारखी. इथं
इथं कुणी बी तुझ्यावर दया दाखवणार नाही. गप गुमान निघायचं. निघ. ओ कलाताई, दत्ताभाऊ आणि ताईसाहेब गेले ना आहात, ते घेतील निर्णय. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? अय दत्ताचा टट्टू, उगा जीभ चालवायची नाही. तुला देतोय ना व इथं पाऊल ठेवायला, मग थोबाड बंद ठेवायचं. ज्यांचं खातो त्यांच्यावर तोंड चालतो. तुला काही वेगळ्या भाषेत सांगायचं काय का आता? हा, मराठी कळत नाही का? निघायचं इथनं, नाहीतर लाता घालून बाहेर काढीन. निघ. थांब. ही पोरगी या घरचा उंबरठा वलांडणार नाही. आमच्या दत्ताचा जीव वाचवला या पोरीनं. लय उपकार आहेत तिचे आमच्यावर. आणि म्हणून ही पोरगी हितच याच घरात राहणार. तर मग अशीच माहित होतं, मग आत्ताच कसा निर्णय बदलला? कारण ही आमची नाही, दत्ताची इच्छा आहे. आणि ती आम्हाला मान्य आहे. आम्हाला तुमच्यावर कुठली बी जबरदस्ती करायची नाही. तू तुझे निर्णय घेऊ शकतोस. त्या पोरीला जायला सांग. वय थांबा ना. राहू देत त्या पोरीला इथं. आई, दत्ता कोणाच्या उपकाराचं वजन ठेवत नाही. विचार करून निर्णय घेतलायस ना? वय जी पोरगी तुम्ही दिलेलं सोनं नाकारू शकते ना, ती तर पैशासाठी आली असणार ना, तिच्या मनात काय बी पाप असणार. ज्योती, हाय साहेब. ही पोरगी तुझ्या संग राहिला आजपासनं. जी. दत्ता केलेलं उपकार परत घेत नाही.
आणि झालेल्या उपकाराचं वजन ठेवत नाही. तू माझा जीव वाचवलास आणि मी तुला इथं आसरा दिला. कर्ज उतरलं आपलं. दादा तुमचं ते आभार प्रदर्शनचा कार्यक्रम नंतर करू. आधी आज जा आणि पड्डीची खाऊन घे. मला दादा म्हणालीस ना व, आता हक्कानी काय पाहिजे ना ते मागायचं. यो शंकर्या हाय. ये इकडनं. ए मदर इंडिया, इथं जर का सुखरूप राहायचं असेल तर तेवढा पत्ता सांगून टाका की हो. तुझी आई आलती सपनात, सांगत होती तिला पत्ता ठावाय म्हणून. काय रे धर्मिंदर, सांगायला सांग की पत्ता. तुमच्या आईला, तुमच्या आईला दंडवत घालतो, सांगा की ओ पत्ता नक्षत्राचा. एकदा का ती माझ्या हातात गावली की तुम्ही बी सुखरूप, आम्ही बी सुखरूप आणि आपल्या आया बी सुखरूप. सांगा की कुठल्या दिशेनं पळाली आहे. माहित असलं तरी सांगणार नाही. जीव घे आमचा, काय करायचं ते कर, आम्हाला नाही फरक पडत. मग तटलंय कुठं. मन लय पातळ आहे हो, लय पातळ आहे मन. फरक तुम्हासने नाही पण मला पडतोय की. माझी आई आलती सपनात, मला म्हणली नक्षत्रा तुझी झालीच पाहिजे. या जन्मात तरी मी हे होऊ देणार नाही. तुमच्या आईला कशाला हात चिखलात घालतायसा. बऱ्या बोलानं सांगून टाका की. हे बघा, आपल्याला हाणामारी आवडत नाही. एकदम शांतीमध्ये क्रांती असती आपली. सांगा की कुठं गेली नक्षत्रा. मुकाट्यानं तोंड उचकटा, नाहीतर नाही तुझ्या आईला का हा रंग लावून मार्केटमध्ये फिरवला तर नावाचा यम यम नाही. असं ऐकायचं नाही तुम्ही. आता तुमच्या तरणात झांजाच वाजवतो आणि अशा झांजा वाजवतो की कोणाला बी तोंड दाखवायच्या लायकीचं उरणार नाही तुम्ही. बोला बोला, मिठू मिठू, सांगा की कुठं गेली माझी नक्षत्रा. दत्तगुरु, माझी काळजी घेतलीत तुम्ही. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. जसं मला तारलं, वाचवलं, तसंच माझ्या आईचं आणि अक्षयचं पण रक्षण करा. ते जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप ठेवा.